देश आज 15 अगस्त यानी 79वां स्वतंत्रता दिवस मना रहा है। हर कोने में देशभक्ति की भावना उमड़ रही। इसी कड़ी में नागपुर पुलिस मुख्यालय में भी तिरंगा बड़े ही सम्मान के साथ फहराया गया। नागपुर पुलिस मुख्यालय में आयोजित मुख्य समारोह में पुलिस आयुक्त रविंद्र कुमार सिंघल ने ध्वजारोहण कर राष्ट्रीय ध्वज को सलामी दी। इस मौके पर पुलिस बल के जवान, अधिकारीगण, उनके परिजन और आम नागरिक बड़ी संख्या में उपस्थित रहे। कार्यक्रम के दौरान पुलिस जवानों ने अनुशासित परेड प्रस्तुत की। इसके साथ ही उत्कृष्ट सेवा देने वाले पुलिस कर्मियों को सम्मानित किया गया। तो इस तरह नागपुर पुलिस कमिश्नर रविंद्र कुमार सिंघल के नेतृत्व में आजादी का पर्व पूरे सम्मान और गर्व के साथ मनाया गया। एक बार फिर यह संदेश दिया गया कि सुरक्षा और सेवा के प्रति समर्पण ही असली देशभक्ति है। वरिष्ठ अधिकारी, माझे सहकारी, आज आपल्या देशाच्या 19व्या स्वतंत्र दिवसाच्या निमित्ताने आपण केवळ स्वतंत्रतासाठी बलिदान दिलेल्या वीरांना आठवत करत नाही, परंतु त्यांनी दिलेला ऐक्य, धैर्य आणि देशसेवा मूल्यांना पाळण्याचा निर्धार करतो। मला नागपूर शहर पोलीस दलातील आपल्या सहकाऱ्यांच्या तसेच ग्रामीण पोलीस दल यांचे जे अधिकाऱ्यांना आज वेगवेगळे पदक मिळालेले आहे त्यांचे सगळ्यांचे मी अभिनंदन करतो। आपल्याकडचे श्री नवीनचंद्र रेड्डी सहायुक्त नागपूर शहर यांना राष्ट्रपती पुलिस पदक, प्रेसिडेंट पुलिस मेडल फॉर डिस्टिंग्विश्ड सर्व्हिसेस मिळालेला आहे। तसेच श्री नरेंद्र हिवरे सहायक पोलीस आयुक्त अजनी विभाग त्यांना पुलिस पदक फॉर मेरिटोरियस सर्व्हिसेस मिळालेला आहे। पोलीस उपनिरीक्षक अनिल ब्रह्मांडकर त्यांना पुलिस पदक फॉर मेरिटोरियस सर्व्हिसेस मिळालेला आहे। तसेच आपले ग्रामीण पुलिस दलाचे श्री रमेश नथुजी ताजणे यांना ही पुलिस मेडल फॉर मेरिटोरियस सर्व्हिसेस मिळालेले आहे। ते सगळ्यांचे खूप खूप अभिनंदन करतो। तसेच स्पेशल सर्व्हिस मेडल आपले पोलीस निरीक्षक राजेश तटकरे, पोलीस शिपाई वैशाली कुंडे, पोलीस शिपाई लक्ष्मी गोखले, पोलीस शिपाई शीतल खडसे, पोलीस शिपाई शीला बडोळे, तसेच आपले विनोद तिवारी राखीव पोलीस निरीक्षक नागपूर शहर आणि श्री राजेश लथुजी सोनटके परिवहन विभाग नागपूर ग्रामीण या सगळ्यांचे आम्ही खूप खूप अभिनंदन करतो। आपल्या सगळ्यांना माहिती आहे की आजचा दिवस खूप महत्त्वपूर्ण आहे आपल्या सगळ्यांसाठी। त्याबद्दल आपल्या सर्वांना आदर आहे आणि या दिवस आपण परत शपथ घेतली पाहिजे की आपण देशासाठी काय काय करू शकतो। एक कारण ज्यांनी या देशाची स्वतंत्रतासाठी बलिदान दिलेले आहे ते त्यांना आठवण करण्याचा दिवस आहे आणि आपण कसे आपल्याला समर्पित करू शकतो देश सेवासाठी हे पण आपण ठरवलं पाहिजे। आणि वेगवेगळे विषय असतील किंवा देशाची सेवा असतील किंवा आपण ते सिक्युरिटीबद्दल जे करू शकतो ते आपण केलं पाहिजे। कारण हे जे आपल्याला स्वतंत्रता मिळालेली आहे ते भरपूर परिश्रम केल्यानंतर मिळालेली आहे। मी आपल्या सगळ्यांच्या खूप खूप या दिवशी अभिनंदन करतो आणि आपण परत स्वतः आणि सगळ्यांना समर्पित करू देश सेवासाठी। खूप खूप धन्यवाद। थँक्यू सो मच।